चला झाले का जॉईन सर्व होता वाटतं. चला सुरुवात करूयात. झालेले काही जण जॉईन. जस्ट मोमेंट. ओके चला, नमस्कार सर्वांचं. परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये स्वागत आहे. आपण काल बघितलं लिमिट्स चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलंच असेल. तर आज आपण कंटिन्युटी सुरुवात करणार आहोत. म्हणजे लिमिटच्या रिलेटेड टॉपिक आहे. ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं करायचं नाही. कंटिन्युटी म्हणजे काय ते बघायचंय. ठीक आहे, त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला लिमिट वरूनच आपण डिसाइड करत असतो की फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही. ठीक आहे, तर बघा एखादं फंक्शन कंटिन्युटी म्हणजे काय, एखादं फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही हे सांगायचं. फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही मग हे कसं सांगणार, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो ते कंटिन्युटी. कंटिन्युटी म्हणजे काय की फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही. आता समजा कोणतंही फंक्शन असेल, आपण त्या फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करत असतो, बरोबर आहे. मग कोणत्या फंक्शनला आपण कंटिन्युअस फंक्शन म्हणणार आणि कोणत्या फंक्शनला डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणणार. एखादं फंक्शन सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एखादं फंक्शन आहे, जसं आपण असं काहीतरी ड्रॉ केला. ठीक आहे, तर हे जे फंक्शन आहे मी काय केलं, या टोकापासून इथपर्यंत ड्रॉ केलं, तर मला पेन उचलायची गरज पडलेली नाही. ठीक आहे, म्हणजे आपण विदाऊट म्हणजे पेनचं टोक न उचलता जे फंक्शन आपण ड्रॉ करू शकतो त्याला काय म्हणतो आपण कंटिन्युअस. म्हणजे त्याच्यामध्ये काय गॅप नाही. समजा असं फंक्शन आहे बघा की असा काहीतरी ग्राफ आहे इथपर्यंत आणि या पॉइंटला परत काहीतरी वेगळं असं फंक्शन आहे. म्हणजे या पॉइंटला काय होतं, आपल्याकडे गॅप निर्माण होते. म्हणजे असं फंक्शन ज्याला आपण स्मूथली ड्रॉ करू शकतो. म्हणजे एकदा सुरू केल्यानंतर असं काहीतरी ड्रॉ करता येईल, काहीही फंक्शन असेल ते. म्हणजे आपल्याला पेनीचं जे टोक आहे ते उचलण्याची गरज नाही पडणार. म्हणजे त्या फंक्शन मध्ये गॅप नाहीये. अशा फंक्शनला काय म्हणणार आपण, कंटिन्युअस फंक्शन. ठीक आहे, हे झालं एक जनरल. मग हे कंटिन्युअस फंक्शन कसं ओळखणार किंवा कसं कंटिन्युअस आहे किंवा नाही हे बघायचं आपल्याला. ठीक आहे, बघा कंटिन्युअस ऍट अ पॉइंट असते. म्हणजे काय असतं की एखादं फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युटी ऍट अ पॉइंट आपण चेक करत असतो. ठीक आहे ना, म्हणजे एखाद्या पॉइंटला ते दिलेलं फंक्शन, गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स असेल, ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं असतं. ठीक आहे, मग ते कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युटी आपण चेक करत असतो. ते कंटिन्युअस असेल तर त्याला फंक्शन कंटिन्युअस, आणि जर कंटिन्युअस नसेल तर त्याला काय म्हणणार, डिसकंटिन्युअस. ठीक आहे, मग बघा की पॉइंट ऑफ अ कंटिन्युटी, कंटिन्युटी ऍट अ पॉइंट म्हणजे काय आपण बघूया. बघा कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ऍट अ पॉइंट म्हणजे काय आता आपण बघूया. बघा अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस. ठीक आहे, एखाद्या फंक्शनला आपण कधी कंटिन्युअस म्हणणार, कंटिन्युअस ऍट अ पॉइंट एक्स इज इक्वल्स टू ए. ठीक आहे ना, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू ए हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे असं आपण कधी म्हणणार आहे. ठीक आहे, आणि पॉइंट बघा तो काय, इट्स डोमेन. ठीक आहे ना, पॉइंट ऑफ ए डोमेन असला पाहिजे. ठीक आहे ना, एखादं फंक्शन तुम्हाला माहिती त्याचा डोमेन असेल, कोडोमेन असेल, मग फंक्शन कंटिन्युअस आहे एखाद्या पॉइंटला, पण तो पॉइंट कुठला असेल, डोमेनचा. ठीक आहे ना, कारण फंक्शन डिफाईन कशावर केलेलं असतं, डोमेनवरती. एवढं तर माहिती आहे ना, कोणतंही फंक्शन ज्यावेळेस आपण डिफाईन करतो एफ ऑफ एक्स, ते फंक्शनला काय असतं, सेट ए टू सेट बी असं फंक्शन असतं ना डिफाईन. फंक्शनची डेफिनेशन, हा ए जो असतो हा डोमेन असतो. म्हणजे डोमेनचे जे काही पॉइंट्स असतात त्याच्यावरती फंक्शन डिफाईन केलेलं असतं. मग त्या पॉइंटला त्यातला एखादा पॉइंट घेतला आणि आपण तिथे चेक करतोय ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे किंवा नाही. ठीक आहे, मग त्या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे कधी म्हणणार, इफ अँड ओनली इफ इट सॅटिस्फाईज दी फॉलोइंग कंडिशन्स, 3 कंडिशन्स. मग बघा आता आपण लिमिट शिकलेले, मग कंडिशन्स काय आहेत बघा. पहिली कंडिशन आहे तुमची, एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला पाहिजे. एफ ऑफ ए म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ द पॉइंट, व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट अ पॉइंट. एफ ऑफ ए म्हणजे समजलं, तुमच्याकडे फंक्शन काय एक्स आहे आणि एक्स इज इक्वल्स टू ए ह्या पॉइंटला व्हॅल्यू ऑफ फंक्शन. ठीक आहे ना, व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय झाली पाहिजे, एक्झिस्ट झाली पाहिजे. बरोबर,
मग जर ऍट एक्स इज इक्वल टू ए ला व्हॅल्यू ऑफ दी फंक्शन काय असणार आहे एफ ऑफ ए, एक्सच्या जागी ए ठेवल्यानंतर पॉईंट म्हणजे त्या पॉइंटला व्हॅल्यू फाइंड करणार ना, मग एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला पाहिजे. ए लाईज इन द डोमेन ऑफ ए. ओके, ए हा पॉइंट कुठला आहे डोमेनचा आहे, म्हणजे एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला पाहिजे पहिली कंडिशन. मग दुसरी कंडिशन आहे बघा, लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्झिस्ट. बघा लिमिट एफ ऑफ एक्स एक्स टेंड्स टू ए एक्झिस्ट झाला पाहिजे. म्हणजे काय पहिली गोष्ट काय झालं पाहिजे की तुमच्या जो फंक्शन आहे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट अ पॉइंट एक्झिस्ट झाली पाहिजे, म्हणजे त्या पॉइंटला आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करता आली पाहिजे. त्याच्यानंतर लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एक्स टेंड्स टू ए एक्झिस्ट झाला पाहिजे. म्हणजेच काय, आता तुम्हाला माहिती लिमिट कधी एक्झिस्ट होतं, ज्या वेळेस LHL इज इक्वल टू RHL असतं. बरोबर आहे, एखादं लिमिट एक्झिस्ट करते फंक्शनचं. ठीक आहे, लिमिट ऑफ फंक्शन एक्झिस्ट कधी होतं, ज्यावेळेस लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट असतं. बरोबर आहे, मग लेफ्ट हँड लिमिट तुम्हाला माहिती काय असतं, लेफ्ट हँड लिमिट लिमिट एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेंड्स टू ए फ्रॉम लेफ्ट साइड. म्हणजेच तुमचं काय असतं, ए निगेटिव्ह दाखवतो ना, हे जे असतं तुमचं लेफ्ट हँड लिमिट. राईट हँड लिमिट काय असतं, एक्स टेंड्स ए फ्रॉम प्लस म्हणजेच राईट हँड साइड. ओके, एफ ऑफ एक्स लिमिट एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेंड्स ए फ्रॉम राईट साइड. मग हे दोघं इक्वल असतील, LHL इज इक्वल टू RHL असेल तरच काय होतं, आपण म्हणतो की लिमिट एफ ऑफ एक्स एक्झिस्ट करतं. बरोबर आहे, इथपर्यंत की लिमिट एफ ऑफ एक्स एक्झिस्ट कधी करता आपण बघितले, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. मग आता एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला, लिमिटही एक्झिस्ट झालं. मग तिसरी कंडिशन बघा, तिसरी कंडिशन आहे लिमिट एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेंड्स टू ए. आता लिमिट एक्झिस्ट झालंय म्हणजे मी लिहू शकतो की लिमिट एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेंड्स टू ए इज इक्वल टू एफ ऑफ ए. ठीक आहे ना, म्हणजेच बघा एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला पाहिजे, लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे आणि ते दोघं इक्वल असले पाहिजे, तरच ते फंक्शन कसं असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे त्या पॉइंटला. ठीक आहे, बघा कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय, किंवा कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ऍट अ पॉइंट. एखाद्या पॉइंटला समजा आपल्याला विचारलं की फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही सांगा, किंवा डिस्कंटिन्युअस आहे, तर मग आपण कसं चेक करणार, अगोदर आपण काय चेक करणार की ते फंक्शन जे आहे एफ ऑफ एक्स. ठीक आहे, तर ऍट एक्स इक्वल टू ए ह्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ ए एक्झिस्ट करते का हे आपण चेक करणार. जर एफ ऑफ एच एक्झिस्ट होत नसेल तर फंक्शन कंटिन्युअस असेल का, नाही. पहिली गोष्ट एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला पाहिजे, लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे फंक्शनचं, लिमिट एफ ऑफ एक्स एक्स टेंड्स टू ए एक्झिस्ट झाला पाहिजे, आणि एक्झिस्ट झाल्यानंतर लिमिट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए आला पाहिजे. म्हणजे लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे आणि लिमिटची व्हॅल्यू ही व्हॅल्यू ऑफ द फंक्शनच्या इक्वल असली पाहिजे. याला काय म्हणणार आपण, कंटिन्युअस फंक्शन, म्हणजे त्या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे. ठीक आहे, माइक्स ऑफ करा तुमचे. बरं, समजलं का कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय. बघा आता इथे वेगळं काही करायचं नाही आपल्याला, आपण एक्झाम्पल्स बघूया आता. हे बघा, ज्यावेळेस आपण लिमिट शिकलेले, बरोबर, आतापर्यंत आपण काय बघितलेले, लिमिट म्हणजे काय तुम्हाला माहिती, लिमिट कधी एक्झिस्ट होतं हे पण माहिती, बरोबर आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, काही नाही, एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला पाहिजे आणि लिमिट एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेंड्स टू ए एक्झिस्ट झाल्यानंतर असं लिहू शकतो आपण, विच इज इक्वल टू एफ ऑफ. ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. म्हणजे ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर आपण सांगू शकतो की त्या एक्स इज इक्वल टू ए ह्या पॉइंटला, म्हणजे जो काही पॉइंट दिलेला असेल, कंटिन्युअस फंक्शन इज कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू ए. ठीक आहे, सिंपल आहे बघा. जस्ट लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट, लिमिट एक्झिस्ट, एफ ऑफ ए एक्झिस्ट, देन लिमिट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए, देन वी कॉल द फंक्शन इज कंटिन्युअस. ओके, लक्षात आले का की फंक्शन कधी कंटिन्युअस असतं. बघा, आणि त्याच्यावरतीच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. कंटिन्युटी मध्ये दुसरं काही नाही, तुम्हाला तिथेच फक्त दिलेल्या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही हे चेक करायचं. बघा एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बघा आता एक्झाम्पल, जस्ट मोमेंट. ओके, बघा काय दिलेले, एफ ऑफ एक्स, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस 2. आता इथे जे लिमिट फाइंड करणार आहे ते काही वेगळं करणार आहेत का आपण, जे लिमिट चॅप्टर मध्ये जसं आपण लिमिट फाइंड करत होतो तिथे लिमिट फाइंड करायचं. ओके, लिमिट चेंज नाही होणार. जे लिमिट चॅप्टर मध्ये तुम्ही लिमिट ज्या ज्या टाइप्सने फाइंड केले तेच इथे फाइंड करायचं. मग आता बघा काय दिलेलं आहे, फंक्शन काय आहे इथे, मॉड ऑफ एक्स मायनस 2. देन आता ऑप्शन कडे बघा काय दिलेलं आहे, लिमिट एफ ऑफ एक्स एक्सटेंड्स टू 2 फ्रॉम राईट साइड. बरोबर, इथे बघा 2 प्लस आहे,
त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय दिलाय आणि विच इज नॉट इक्वल टू 0 म्हटलंय. मग दिला x टेंड्स टू 2 फ्रॉम लेफ्ट साइड विच इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. त्याच्यानंतर दिले की हे दोघं इक्वल नाही, म्हणजे लिमिट म्हणजे लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे दोघंही कसे सांगितले इक्वल नाहीयेत. आणि चौथा ऑप्शन आहे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. मग आपल्याला चेक करायचं की यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे. मग आपण पहिल्यांदा काय चेक करणार, बरोबर काय चेक करणार तुम्ही सर्वात अगोदर की लिमिट एक्झिस्ट होतं किंवा नाही हे आपण चेक करू. ठीक आहे ना, लिमिट एक्झिस्ट होतं का, मग काय करणार, लिमिट एफ ऑफ एक्स काय आहे मॉड ऑफ एक्स मायनस 2 आणि एक्स टेंड्स टू काय असेल आता इथे 2 असेल. बरोबर, आता इथे बघा आता इथे आपण एक्स टेंड्स टू 2 काय घेतोय, कारण तुम्हाला ऑप्शन मध्ये बघा एक्स टेंड्स टू 2 फ्रॉम राईट साइड, एक्स टेंड्स टू 2 फ्रॉम लेफ्ट साइड दिलेले. मग मी काय करणार, एक्स टेंड्स टू राईट साइड आपण फाइंड करूया, म्हणजे राईट हँड साइड म्हणजे RHL आपण फाइंड करूया. बघू राईट हँड लिमिट फाइंड करतो. आता तुम्हाला माहिती आपण असं जे फंक्शन आहे मॉड मध्ये, तर याचं लिमिट कसं फाइंड करतो, ज्या वेळेस आपण बघा एक्स टेंड्स टू 2 काय आहे प्लस, म्हणजेच काय करायचंय मला एक्स इज इक्वल्स टू ए प्लस एच. बरोबर आहे, एक्स इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट करणार आहे मी ए प्लस एच. ए म्हणजे काय आहे इथे 2 प्लस एच. बरोबर आहे, राईट हँड साइडला असल्यामुळे काय असणार आहे एक्स इज इक्वल्स टू 2 प्लस एच. ठीक आहे ना, बघा एक्स इज इक्वल्स टू काय हे तुम्हाला माहिती ना, ज्यावेळेस आपण लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट पाहिलेले बेसिक मध्ये आपण काय करत असतो, एक्स इज इक्वल्स टू ए प्लस एच RHL फाइंड करत असताना आणि LHL फाइंड करत असताना ए मायनस एच सबस्टिट्यूट करतो. बरोबर आहे, आता बघा ऍज एक्स इज टेंडिंग टू 2 म्हणजे एच काय करेल, एच टेंड्स टू 0. ठीक आहे ना, हा एच आहे इथे 2 प्लस 4 दिसते का, ठीक आहे, हा काय आहे 2 प्लस एच. बरोबर आहे, आता राईट हँड साइड आपण म्हणजे राईट हँड लिमिट फाइंड करतोय, तर एक्स इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट करणार आपण 2 प्लस एच. बरोबर आहे, आणि लिमिट काय होईल एच टेंड्स टू 0, कारण एक्स जर बघा एक्स जर 2 झाला तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे एच काय भेटेल आपल्याला 0. बरोबर आहे, मग बघा लिमिट एक्स टेंड्स टू 2 आहे ना, तर मग आता काय होईल चेंज होईल ना लिमिट. बरोबर आहे, म्हणजे एच टेंड्स टू काय येईल आता इथे 0. आता बघा मॉड एक्स मायनस 2 आहे, एक्सच्या जागी काय ठेवतोय मी 2 प्लस एच मायनस 2. मग मला काय भेटलं, हा प्लस 2 मायनस 2 कॅन्सल झाला, तर काय भेटेल लिमिट एच टेंड्स टू 0 मॉड ऑफ एच. बरोबर, विच इज इक्वल्स टू मॉड ऑफ 0 विच इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे, 0 आला. आता पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलंय की विच इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे हा ऑप्शन आन्सर असेल का, ऑप्शन नाही, कारण आपल्याला लिमिट काय भेटलं, पण लिमिट कोणतं राईट हँड लिमिट काय भेटलंय 0 भेटलंय. ओके, असंच आपण लेफ्ट हँड लिमिट कसं फाइंड करणार, फक्त एक्सच्या जागी काय ठेवणार 2 मायनस एच. हे बेसिक आहे बघा, ज्या वेळेस आपण राईट हँड लिमिट फाइंड करत असतो त्यावेळेस एक्स इज इक्वल्स टू ए प्लस एच ठेवतो, आणि जर लेफ्ट हँड लिमिट फाइंड करत असतो एक्स इज इक्वल्स टू ए मायनस एच. ए म्हणजे काय, जे एक्स टेंड्स टू ए असतं ना, आता इथे काय आहे एक्स टेंड्स टू 2 आहे म्हणून आपण याच्या जागी 2 घेतो. बरोबर, आता बघा एक्स इज इक्वल्स टू 2 मायनस एच आपण सबस्टिट्यूट करणार. मग बघूया लिमिट एक्स टेंड्स टू काय आहे 2 फ्रॉम लेफ्ट साइड निगेटिव्ह. ओके, मॉड ऑफ एक्स मायनस 2 इज इक्वल्स टू, बघा लिमिट आता काय होईल एच टेंड्स टू 0 होईल. बरोबर, आणि मॉड ऑफ एक्स मायनस 2, एक्सच्या जागी आता मी काय ठेवेल 2 मायनस एच मायनस 2 विच इज इक्वल्स टू, हा 2 2 कॅन्सल झाला, तर मला काय भेटेल बघा लिमिट एच टेंड्स टू 0 मॉड ऑफ मायनस एच. ओके, विच इज इक्वल्स टू, आता मॉड ऑफ बघा मॉड मध्ये जर एक्स असेल तरी व्हॅल्यू काय ती एक्स, मॉड मध्ये मायनस असेल तरी व्हॅल्यू काय येणार आहे पॉझिटिव्हच येणार आहे ना. बरोबर, एक्स घ्या किंवा एच घ्या, मॉड ऑफ एक्स पण एक्सच असतो, मॉड ऑफ मायनस एक्स पण एक्सच असतो. म्हणजे मॉडची बघा माहिती तुम्हाला, म्हणजे निगेटिव्ह जरी व्हॅल्यू असेल मॉड ऑफ मायनस 2 हा प्लस 2 असतो. बरोबर, मग मॉड ऑफ मायनस एच काय भेटणार आहे आपल्याला एच, आणि एचच्या जागी 0 ठेवला तर काय भेटेल 0. बघा मला काय भेटलं लिमिट राईट हँड लिमिट. बरोबर, एक्स टेंड्स टू 2, लिमिट एक्स टेंड्स टू 2 फ्रॉम राईट साइड आणि लिमिट एक्स टेंड्स टू 2 फ्रॉम लेफ्ट साइड काय भेटले दोघंही 0, म्हणजेच मला काय भेटलं LHL इज इक्वल्स टू RHL. मग मी याच्यावरून काय सांगू शकतो की लिमिट एक्झिस्ट. बरोबर आहे, आता लिमिट एक्झिस्ट झाला म्हणजे पहिले हे दोन्ही ऑप्शन कॅन्सल झाले. बरोबर, आता हा पण ऑप्शन चालला गेला कारण हे आपल्याला भेटले. आता बघा एकच ऑप्शन राहिलाय तुमच्याकडे की एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल्स टू 2.
बरोबर आहे. बघा आपल्याला व्हॅल्यू ऑफ द फंक्शन पण फाइंड करायची गरज नाही. कशामुळे? आपण बघा लिमिट फाइंड केलं, राईट हँड लिमिट फाइंड केलं. पहिला ऑप्शन होता राईट हँड लिमिट, लिमिट एफ ऑफ एक्स एक्स टेन्स टू 2 फ्रॉम राईट साइड. आणि इथे काय दिलंय? नॉट इक्वल टू 0. हे बघा इथे नॉट इक्वल टू 0. आपल्याला इक्वल टू 0 भेटलं म्हणजे हा ऑप्शन आन्सर नाहीये. नंतर आपण लेफ्ट हँड लिमिट फाइंड केलं, ते पण इक्वल टू 0 भेटलं. इथे दिलंय नॉट इक्वल टू 0 म्हणजे हा पण ऑप्शन नाहीये. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे की लिमिट लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट. बरोबर आहे. आणि आपल्याला काय भेटलं? लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट, म्हणजे हा तिसरा ऑप्शन पण आन्सर नाहीये. आता बघा चौथा ऑप्शन आहे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस, म्हणजे हा आन्सर असणारच आहे. बरोबर. फक्त आपण काय चेक करायचं आता? LHL इज इक्वल टू RHL आला म्हणजे काय? लिमिट एक्झिस्ट झालं आणि व्हॅल्यू काय आहे लिमिटची? 0. बघा दोघांची व्हॅल्यू म्हणजेच असते ना, दोघांची व्हॅल्यू सेम काय आहे? 0 आहे. म्हणजे लिमिटची व्हॅल्यू काय आहे इथे? 0 आली. बरोबर, पहिली गोष्ट. मग आता आपण कंटिन्युअस कधी म्हणतो? की व्हॅल्यू ऑफ द जी लिमिटची व्हॅल्यू आहे ती विच इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द फंक्शन आली पाहिजे. बरोबर आहे. विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एफ ऑफ ए आला पाहिजे. मग आता या मॉड ऑफ एक्स मायनस 2 मध्ये बघा, जर मी एक्स इज इक्वल टू 2 ठेवला, बरोबर आहे ना. आता फंक्शन काय आहे? मॉड ऑफ एक्स मायनस 2. आणि मग याच्या जागी काय करा? एक्सच्या जागी मी काय ठेवला? 2 ठेवला तर काय भेटणार आहे मला? विच इज इक्वल टू 0. ठीक आहे ना. मग मला एफ ऑफ ए पण काय भेटला? 0. लिमिट काय भेटले? लिमिट एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेन्स टू 2 0. दोघं इक्वल आहेत. मग मी काय सांगतो? एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू 2. देअरफॉर याच्यावर मी काय सांगू शकतो? एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. ठीक आहे ना. समजलं का आता हे? कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू 2. मग शेवटचा ऑप्शन तोच आहे. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू 2. बघा इथे ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, डी ऑप्शन करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्हाला लक्षात आले का काय करायचं आपल्याला कंटिन्युअस फंक्शन फाइंड करण्यासाठी? ठीक आहे ना. इथे तुम्हाला फक्त लिमिटचाच वापर करायचा आहे आणि व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इक्वल टू करायचे. ठीक आहे, फंक्शन कंटिन्युअस आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके, आता याच्यामध्ये फक्त बघा अशा टाईपचे काही क्वेश्चन्स असतील, ते एक एक मी तुम्हाला समजावून सांगतो, लक्षातच येईल. आता बघा व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या. बघा काय दिलेलं आहे? इफ द फंक्शन एफ ऑफ एक्स फंक्शन दिलेले. आता हे असे जास्त क्वेश्चन्स आपण म्हणजे लिमिटमध्ये सॉल्व्ह केलेले नसतात. इथे आपल्याला चेक करायचं असतं त्या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलंय? फंक्शन दिलाय तुम्हाला के कॉस एक्स अपॉन पाय मायनस 2x वेन एक्स इज नॉट इक्वल टू पाय बाय 2. आणि दुसरं काय दिलंय? विच इज इक्वल टू 3 वेन एक्स इज इक्वल टू पाय बाय 3. बरोबर. फंक्शन असं डिफाईन केलेलं आहे की जर एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 नसेल त्यावेळेस फंक्शन हे आहे आणि एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 ला फंक्शनची व्हॅल्यू किती दिलेली? 3 दिलेली. ओके. आता बघा बी कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. आता क्वेश्चन मध्ये काय दिले की हे फंक्शन कंटिन्युअस आहे एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 ला. ओके. आता हे सांगितलेलं की कंटिन्युअस आहे एक्स इक्वल टू पाय बाय 2 ला, देन फाइंड के. ओके. बरं, फंक्शन कंटिन्युअस कधी असणार आहे? लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे. बरोबर. लिमिट एफ ऑफ एक्स एक्झिस्ट झाला आणि एक्स टेन्स टू काय दिले? पाय बाय 2. ठीक आहे ना. एक्स टेन्स टू पाय बाय 2 हे एक्झिस्ट झालं पाहिजे आणि विच इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 2 आला पाहिजे, तरच फंक्शन कंटिन्युअस असणार आहे. आता बघा ऑलरेडी काय दिले आपल्याला की फंक्शन कंटिन्युअस आहे. बरोबर. मग आपल्याला लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट फाइंड करायची गरज नाही किंवा ते आपल्याला इथे फाइंडही करता येणार. डायरेक्ट आपल्याला इथे लिमिट फाइंड करावं लागेल. बरोबर. आणि काय दिलंय? विच इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 2. हे आपण का बरं घेतलंय? कारण ऑलरेडी फंक्शन काय दिले तुम्हाला? कंटिन्युअस दिले. बरोबर. आणि ही कंटिन्युअस असण्याची कंडिशन आहे लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे आणि इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 2 आलं पाहिजे. आता तुम्हाला दिले फंक्शन कंटिन्युअस आहे, मग ह्या कंडिशनचा तुम्ही वापर करू शकता. मग कसा वापर करणार? लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2. आता इथे फंक्शन कोणतं घेणार? कोणी सांगेल का मला? इथे फंक्शन मी हे घेणार की हा 3 घेणार? कोणतं फंक्शन घेणार सांगा बरं? सांगू शकाल का कोणी? बघा 3. बोला बोला. बरं बघा आता एक्स टेन्स टू पाय बाय 2 चा मिनिंग तुम्हाला मी सांगितलं. एक्स टेन्स टू ए चा मिनिंग काय असतो? एक्स टेन्स टू ए चा मिनिंग काय असतो? कालच सांगितलं. एक्स टेन्स टू ए म्हणजे काय? एक्स काय करतोय? ए कडे जातोय. बरोबर. एक्स काय करतोय? एक्स इज व्हेरी व्हेरी क्लोज टू ए. एक्स इज टेंडिंग टू ए म्हणजे काय? एक्स इज व्हेरी व्हेरी क्लोज टू ए बट
एक्स इज नॉट इक्वल टू ए. लक्षात येते का? एक्स हा ए नाहीये. मग बघा बरं, इथे काय आहे? एच्या जागी फक्त π/2 आहे. एक्स इज नॉट इक्वल टू π/2. मग ही कंडिशन कुठे आहे? एक्स इज नॉट इक्वल टू π/2 ची फर्स्ट आहे ना, बरोबर आहे का नाही? व्हेन एक्स इज नॉट इक्वल टू π/2 साठी हे फंक्शन आहे आणि एक्स इक्वल टू π/2 साठी हे फंक्शन आहे. मग मला फंक्शन इथे एक्सटेंडिंग टू π/2 म्हणजे काय? एक्स इज नॉट इक्वल टू π/2. एक्स इज व्हेरी व्हेरी क्लोज टू π/2 बट इट इज नॉट इक्वल टू π/2. मिनिंग असतोय तुम्हाला ज्यावेळेस लिमिट शिकलात बेसिक स्टार्टिंगलाच फर्स्ट टॉपिक आहे एक्स टेंड्स टू ए. ठीक आहे ना? बघा आता हे लक्षात ठेवा की एक्स टेंड्स टू ए म्हणजे एक्स इज व्हेरी व्हेरी क्लोज टू ए बट एक्स इज नॉट इक्वल टू ए. मग एक्स इज नॉट इक्वल टू ए म्हणजे तिथे π/2 आहे म्हणजे फर्स्ट फंक्शन असणार आहे माझं के कॉस एक्स अपॉन पाई मायनस 2x. ठीक आहे ना? विच इज इक्वल टू एफ ऑफ π/2. आता बघा एफ ऑफ π/2 म्हणजे काय? एक्स इज इक्वल टू π/2 ठेवलेला आहे, बरोबर? आणि एक्स इज इक्वल टू π/2 असल्यानंतर फंक्शन काय आहे? 3 आहे. म्हणजेच मी इथे लिहू शकतो 3. आता मला हे लिमिट फाइंड करायचं आहे आणि के ची व्हॅल्यू फाइंड करायची. बरं, आता हे लिमिट फाइंड करत असताना आता आपल्याला काय विचार करायचा आहे की आपण जे लिमिट मध्ये शिकलोय की लिमिट कसं फाइंड करतो? एक्स टेंड्स टू π/2 आहे ना, मग π/2 ठेवा ना एक्सच्या जागी. वरती बघा काय भेटेल? के इंटू कॉस ऑफ π/2. ठीक आहे. आता याच्यासाठी तुम्हाला कॉस π/2 माहित असणं आवश्यक आहे. कॉस ऑफ π/2 काय असतो? 0 असतो. म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे? 0. डिनॉमिनेटर मध्ये बघा पाई मायनस 2x. एक्सच्या जागी काय ठेवतोय मी? π/2 हा 2 कॅन्सल होईल म्हणजे पाय मायनस पाय काय भेटेल मला? 0. म्हणजे मला इथे काय भेटला? 0/0 फॉर्म भेटला. मग हे लिमिट मी कसं फाइंड करणार? याचं मी काय करेल? डेरिव्हेटिव्ह घेईल ना. जसंच मला 0/0 भेटला मला काय करावं लागेल? इथे आता डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. बघा मग काय भेटेल? लिमिट एक्स टेंड्स टू π/2 न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. आता के काय आहे इथे? कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. हा मायनस मी इथे देतो. ठीक आहे ना? कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. इथे मायनस दिलाय. ठीक आहे. आता पायचा डेरिव्हेटिव्ह, पाय कसा असतो? कॉन्स्टंट असतो ना, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस हा -2 कॉमन आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. मग बघा विच इज इक्वल्स टू 3 दिलेला आहे. ओके, म्हणजे काय भेटलं मला? लिमिट आता डिव्हायडेशन मध्ये बघायचं 0 - 2 × 1 म्हणजे -2. आता मला जो याचा फॉर्म म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म भेटणार नाही. आता डायरेक्टली मी एक्स इज इक्वल्स टू π/2 सबस्टिट्यूट करू शकतो. कशावरून सांगतोय मी? डायरेक्टली डिनॉमिनेटर वरून. कारण डिनॉमिनेटर मध्ये मला -2 भेटतोय आणि -2 कसा आहे? फायनाइट आहे ना, कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे. मग मी आता एक्सच्या जागी π/2 ठेवतो. बघा काय भेटेल मला? -k इंटू साइन ऑफ एक्सच्या जागी काय ठेवणार आहे? π/2. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? -2 विच इज इक्वल्स टू 3. ठीक आहे ना? हा मायनस मायनस काय होईल? कॅन्सल. प्लस होईल आणि के साइन π/2. आणि साइन π/2 काय असतो? साइन π/2 असतो 1. साइन π/2 म्हणजे काय? 90. बघा के इंटू 1. हा 2 इकडे जाईल म्हणजेच मला के इज इक्वल्स टू काय भेटणार आहे? 6. आले का लक्षात? बघा ऑप्शन मध्ये के इज इक्वल्स टू 6. ऑप्शन नंबर बी. बरं, लक्षात आलंय का क्वेश्चन? काही नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. कंटिन्युटी म्हणजे काही नाही. जस्ट तुम्हाला काय करायचे त्या कंडिशनचा फक्त लक्षात काय ठेवा की एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला कंटिन्युअस कधी असणार आहे? ज्यावेळेस लिमिट एक्झिस्ट होईल आणि व्हॅल्यू ऑफ द लिमिट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द फंक्शन आलं पाहिजे ऍट दॅट पॉइंट. ओके, म्हणजे लिमिट एफ ऑफ एक्स एज एक्स टेंड्स टू ए इज इक्वल टू एफ ऑफ ए आला पाहिजे. हे असण्यासाठी तुमचं लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे. लिमिट कधी एक्झिस्ट होईल? ज्यावेळेस लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट असेल. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्टली फंक्शन कसं दिलं होतं? कंटिन्युअस दिलं होतं, म्हणून ती कंडिशन, ही डायरेक्टली कंडिशन आपण वापरली. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता फंक्शन दिलेले तुम्हाला इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² - 1 अपॉन x + 1 when x is not equal to -1 आणि नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली -2 when x is equals to -1. ठीक आहे. बघा हे फंक्शन मोस्टली असे डिफाइन केले असतात ज्यावेळेस तुम्हाला फंक्शन म्हणजे कंटिन्युटी चेक करायची असते, म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही. आता बघा इथे काय दिले की देन दिले फक्त आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले, म्हणजेच तुम्हाला काय चेक करायचंय की फंक्शन कंटिन्युअस आहे, डिस्कंटिन्युअस आहे
किंवा त्याचं लिमिटच एक्झिस्ट करत नाही, मग त्याच्यातलं एक अप्रोप्रिएट आन्सर सिलेक्ट करायचं असतं. ठीक आहे. मग आता इथे बघा, जर मला इथे लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट दिलेलं आहे ना ऑप्शन मध्ये, म्हणजे मला काय करायचंय, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट फाइंड करायचं आहे. लक्षात येते का बघा? बरं, आता इथे चेक करा काय दिले, वेन एक्स इज नॉट इक्वल टू -1 दिलाय. म्हणजे तुम्ही एक्स कडे काय करा, लेफ्ट हँडला म्हणजे लेफ्टने जा किंवा राईटने जा. आता इथे कंडिशन दिली का एक्स साठी, तशी काही नाही. एक्स टेंडिंग टू काय आहे इथे, -1. फक्त काय कंडिशन आहे, एक्स इज नॉट इक्वल टू -1. एक्स टेंड्स टू -1 म्हणजे काय, एक्स इज नॉट इक्वल टू -1 बट एक्स इज व्हेरी व्हेरी क्लोज टू -1. ओके. मग मी लेफ्ट हँड लिमिट फाइंड करतो बघा, लिमिट एक्स टेंड्स टू -1 फ्रॉम लेफ्ट साइड, ओके, विच इज इक्वल्स टू फंक्शन. आता फंक्शन काय असणार आहे, x² -1 अपॉन x+1 विच इज इक्वल्स टू. ठीक आहे. बघा आता मी काय करतोय, एक्स टेंड्स टू -1 फ्रॉम लेफ्ट साइड फाइंड करतोय आणि फंक्शन काय आहे, x² -1 अपॉन x+1. हे फंक्शन येणार नाही -2. का बरे, राईट हँड लिमिटला पण येणार नाही आणि लेफ्टला पण येणार नाही. हे फंक्शन कशासाठी दिलेलं असतं तुम्हाला माहिती का, एक्स इज इक्वल टू -1 किंवा हे जे दिलेलं असतं ना, म्हणजे अशा टाईपच्या फंक्शन मध्ये हे तुम्हाला f(a) फाइंड करण्यासाठी दिलेलं असतं. म्हणजे याची जेव्हा आपण लिमिट फाइंड करू, तर आता इथे जर हे फंक्शन कंटिन्युअस असेल तर लिमिटची व्हॅल्यू ही -2 आली पाहिजे दोघ्याही लिमिटची. ठीक आहे. बघा आता आपण फाइंड करूया. आता इथे बघा x² -1 आहे, इथे आहे x+1. तुमच्या लगेचच लक्षात येईल की x² -1 ला आपण काय लिहू शकतो, x+1 इंटू x-1. बरोबर आहे का? ठीक आहे. x² -1 ला लिहू शकतो ना आपण a + b इंटू a - b. काय असतं, a² - b² चा फॉर्म्युला. मग बघा आपल्या डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, x+1 आहे, x+1. मग हा एक x+1 कॅन्सल होईल आणि आपल्याला काय भेटेल, फक्त x-1 भेटेल. आणि हा लिमिट ऍज इट इज x टेंड्स टू -1 फ्रॉम लेफ्ट साइड. ठीक आहे ना, मायनस, बघा इथे मायनस असेल, x टेंड्स टू -1 फ्रॉम लेफ्ट साइड विच इज इक्वल्स टू, आता काय करणार, एक्सच्या जागी -1 सबस्टिट्यूट करा, काय होईल, -1 - 1 विच इज इक्वल्स टू -2. ठीक आहे. आता डायरेक्टली तुम्ही याच्यावरून नाही ठरवू शकत की मला लेफ्ट हँड लिमिट काय भेटलं, -2 भेटला, मग ऑप्शन ए करेक्ट आहे, असं नाही. ठीक आहे, वेट करा. असंही होऊ शकतं ना की लिमिट राईट हँड लिमिट पण -2 येऊ शकतो, बरोबर आहे. मग आपल्याला काय चेक करावं लागेल, राईट हँड लिमिट पण चेक करावं लागेल. बघा आता राईट हँड लिमिट चेक करत असताना आता तुम्हाला लक्षात आलंय की हा जो x² -1 आहे आणि हा x+1, तर मला x-1 भेटतोय, बरोबर. हे तर लक्षात आलंय ना. मग मी ज्यावेळेस राईट हँड लिमिट फाइंड करेल, लिमिट x टेंड्स टू -1 फ्रॉम प्लस म्हणजेच राईट हँड साइड, तर मी डायरेक्ट फंक्शन x-1 लिहिते. बघा याच्यावरून मी डायरेक्टली फंक्शन लिहू शकतो ना x-1, कारण मला काय लक्षात आलं आता की x² -1 ला मी x+1 इंटू x-1 लिहू शकतो, बरोबर. बघा तो x+1 कॅन्सल होईल आणि x-1 राहील. मग एक्सच्या जागी -1 सबस्टिट्यूट केला तर मला परत काय भेटतोय, -2. मग बघा LHL पण भेटली, RHL पण भेटलेला आहे, बरोबर. आणि विच इज इक्वल्स टू काय आले, -2. ओके. आता बघा पहिला ऑप्शन बरोबर आहे, दुसराही बरोबर आहे. माईक कुणाचा आहे, माईक ऑफ करा. ठीक आहे. बघा ओके. आता लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट दोघंही आपल्याला काय भेटले, -2 भेटलेले. ठीक आहे. आता दोन्ही ऑप्शन तर करेक्ट नसणार आहेत ना. मग आता आपल्याला काय चेक करावं लागेल, बघा तिसरा ऑप्शन काय दिलाय, f(x) इज कंटिन्युअस ऍट x इज इक्वल्स टू -1. मग हे कंटिन्युअस कधी असेल, आता लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल्स टू राईट हँड लिमिट, म्हणजेच लिमिट काय झालेलं आहे तुमचं, एक्झिस्ट झालेलं आहे. लिमिट f(x) ऍज x टेंड्स टू -1 काय झाला, एक्झिस्ट झालेला आहे, विच इज इक्वल्स टू -2. आणि बघा आता f(-2) ची व्हॅल्यू काय आहे फंक्शन मध्ये दिलेली, चेक करा. f(-2) बघा काय दिलेला इथे, इथे बघा -2 दिलाय. ठीक आहे ना, हा -2 हा जो दिला तुम्हाला बोलू, हा काय आहे, x इज इक्वल्स टू -2 ला फंक्शनची व्हॅल्यू, सॉरी x इज इक्वल्स टू -1 ला आपण ऍट -1 चेक करतोय ना, तर x इज इक्वल्स टू -1 ला फंक्शनची व्हॅल्यू काय दिली, -2. आणि आपल्या लिमिटची व्हॅल्यू किती आली, -2. म्हणजेच आपल्याला काय भेटलं की लिमिट, व्हॅल्यू ऑफ द लिमिट इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ द फंक्शन.
आता म्हणजेच आपलं फंक्शन दिलेलं कसं आहे, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे. ठीक आहे ना. बघा लिमिट एफ ऑफ एक्स आपण फाइंड केला. ठीक आहे ना. एक्स टेन्स टू -1 विच इज इक्वल्स टू -2 आणि विच इज इक्वल्स टू एफ ऑफ -1. म्हणजेच एफ ऑफ एक्स कसा आहे, कंटिन्युअस आहे. ठीक आहे. एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे. मग बघा, मग तिन्ही ऑप्शन करेक्ट. चौथा ऑप्शन काय, ऑल ऑफ द अबोव आर करेक्ट. ठीक आहे. म्हणजेच तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी हे काय आहे तुमचं करेक्ट आन्सर, कारण सर्वच हे तुमचे जे काही ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी सर्वही करेक्ट आहेत. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर डी काय सांगते, ऑल ऑफ द अबोव आर करेक्ट. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे. ओके बघा, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन दिले. हा आता इथे हे क्वेश्चन समजून घ्या व्यवस्थित. हे जे तुम्हाला दिलेलं असतं ना इथे वेन या इथे जे दिलेलं असतं ना ते बघायचे व्यवस्थित. ठीक आहे. आता बघा हे फंक्शन काय दिले, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण कधी आहे, ज्या वेळेस 0 लेस ऑर इक्वल टू एक्स लेस ऑर इक्वल टू 1 आहे. बरोबर. आणि विच इज इक्वल टू 1 मायनस एक्स. 1 मायनस एक्स दिलाय कधी, ज्या वेळेस एक्स ग्रेटर दॅन 1 आहे. ओके. आणि आता चेक काय करायचे बघा आपल्याला, ऑप्शन काय दिले, लिमिट एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेन्स टू 1 फ्रॉम राईट साइड, एक्स टेन्स टू 1 फ्रॉम लेफ्ट साइड. म्हणजे आपल्याला ऍट एक्स इज इक्वल टू 1 ला कंटिन्युटी चेक करायची आहे. फंक्शन ऍट एक्स इज इक्वल टू 1 ला कंटिन्युअस आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचे. ओके. मग बघा आता व्यवस्थित कसं आपण लक्ष म्हणजे सॉल्व्ह करणार. पहिल्यांदा आपण काय करूया, लिमिट एफ ऑफ एक्स बरोबर ऍज एक्स टेन्स टू 1 फ्रॉम लेफ्ट साइड फाइंड करू. ठीक आहे. एक्स टेन्स टू 1 फ्रॉम लेफ्ट साइड. मग आता मला सांगा फंक्शन काय येईल. ठीक आहे. एक्स टेन्स टू 1 फ्रॉम लेफ्ट साइड फंक्शन सांगेल का कोणी, त्या दोघांपैकी कोणतं फंक्शन येईल. जर आपण 1 कडे लेफ्ट हँड साइडने जाऊ तर फंक्शन कोणतं येईल, सांगता येईल का एनीवन. 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 minus x. ठीक आहे. बघा आता 1 प्लस एक्स स्क्वेअर बरोबर आहे. ठीक आहे. बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर का बरं येईल, इथे बघा वेन ही जी कंडिशन दिलेली ना तुम्हाला, काय दिलंय, 0 लेस ऑर इक्वल टू एक्स लेस ऑर इक्वल टू 1. म्हणजे हा एक्स एक्स कसा आहे, 0 टू 1 मध्ये आहे. बरोबर. म्हणजे एक्स कसा आहे, 1 पेक्षा लहान आहे किंवा 1 च्या बरोबर आहे. बरोबर. एक्स इज लेस ऑर इक्वल टू 1. म्हणजे ज्या वेळेस हे काय सांगतंय की एक्स 0 टू 1 मध्ये असेल त्यावेळेस फंक्शनची व्हॅल्यू ही असेल, आणि ज्या वेळेस एक्स हा ग्रेटर दॅन 1 असेल त्यावेळेस फंक्शनची व्हॅल्यू ही असेल. ठीक आहे. बघा माझा एक्स टेन्स टू 1 फ्रॉम लेफ्ट साइड म्हणजे काय, 1 च्या लेफ्टने जातोय. आता एक्स एक्स कसा आहे, 1 पेक्षा लहान आहे. बरोबर आहे. इथे लहान आहे किंवा बरोबर आहे. म्हणजेच काय होईल, एक्स कसा करतो, एक्स 1 कडे कुठून जातोय, लेफ्ट हँड साइडने जातोय. बरोबर आहे ना. 0 टू 1 मध्ये आहे म्हणजे 0 कडून काय करतोय, एक्स 1 कडे जातोय. म्हणजे 1 कडे अप्रोच कशा म्हणजे लेफ्ट हँड साइडने जातोय. म्हणजेच फंक्शन काय असणार आहे तुमचं इथे, 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल. ठीक आहे. मग आता एक्सच्या जागी 1 सबस्टिट्यूट केलं तर काय भेटेल आपल्याला, 1 प्लस 1 म्हणजेच 2 भेटेल. ठीक आहे ना. डायरेक्टली आता इथे लिमिट भेटेल तुम्हाला 1 प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2. एक्सच्या जागी 1 सबस्टिट्यूट केला. ओके. आता हा झाला आपण लेफ्ट हँड लिमिट फाइंड केला. बरोबर आहे. बघा आता इथे ऑप्शन तुम्ही बघा ऑप्शन नंबर बी, लिमिट एफ ऑफ एक्स एक्स टेन्स टू 1 फ्रॉम लेफ्ट साइड काय दिलंय, नॉट इक्वल टू 2 दिलंय. आपल्याला काय भेटलं, इक्वल टू 2. म्हणजे हा ऑप्शन असेल का आन्सर, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी आन्सर नाही. ठीक आहे. मग आपण काय करणार, राईट हँड लिमिट फाइंड करूया. ठीक आहे. लिमिट एफ ऑफ एक्स एक्स टेन्स टू 1 फ्रॉम लेफ्ट राईट साइड विच इज इक्वल्स टू बघा लिमिट एक्स टेन्स टू 1 फ्रॉम राईट साइड. आता बघा हा जो एक्स आहे इथे दिलेला, एक्स इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे काय, एक्स ज्या वेळेस 1 पेक्षा मोठा असेल म्हणजे 1 च्या राईट हँड साइडला असेल. बरोबर आहे ना. ही रिअल लाईन असते तुमची अशी, इथे 0 असेल, इथे 1 असेल. ठीक आहे ना. इकडे -1. एक्स कसा सांगतोय, 1 पेक्षा मोठा म्हणजे इकडे असेल. बरोबर आहे. तर असा येईल असा तो एक्स इकडे 1 कडे. बरोबर. म्हणजे त्यावेळेस फंक्शन काय आहे, 1 मायनस एक्स हे फंक्शन आहे. मग एक्सच्या जागी 1 ठेवलं तर काय भेटेल मला, 1 मायनस 1 म्हणजे 0 भेटेल. ठीक आहे ना. 1 मायनस 1 काय भेटेल मला, 0. ठीक आहे. आता बघा मला लेफ्ट हँड लिमिट काय भेटलं 2, राईट हँड लिमिट काय भेटलं 0.
म्हणजे LHL इज नॉट इक्वल टू RHL. म्हणजे फंक्शन कसं आहे, हे डिस्कंटिन्युअस आहे. आलं का लक्षात? बघा मी डायरेक्टली सांगतोय की लिमिट एक्झिस्टच जर नसेल केलं, बघा जर आपण LHL फाइंड केली आणि ती नॉट इक्वल टू RHL आली, बरोबर, म्हणजे राईट हँड लिमिट, तर म्हणजे लिमिट एक्झिस्ट करेल का? नाही. मग जर लिमिट एक्झिस्टच करत नसेल तर विच इज इक्वल टू एफ ऑफ ए कसं लिहिणार आपण? नाही ना. म्हणजे जर राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट इक्वल नसतील, लिमिट एक्झिस्ट करत नसेल, तर फंक्शन डायरेक्टली काय आहे? डिस्कंटिन्युअस आहे. लक्षात आलंय का? मग जर समजा लिमिट एक्झिस्ट झालं, लिमिट एक्झिस्ट झाल्याच्या नंतर लिमिट एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होतोय, तर नेक्स्ट कंडिशन आहे की तो एफ ऑफ इक्वल टू एफ ऑफ ए आला पाहिजे. म्हणजे लिमिट एफ, जर एखादं लिमिट एक्झिस्ट होत असेल तर आपण त्याच्यावरून डायरेक्टली सांगू नाही शकत की एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे म्हणून. त्याच्यासाठी आपल्याला ही कंडिशन परत चेक करावी लागते. पण जर लिमिटच एक्झिस्ट नसेल होत तर आपण डायरेक्टली सांगू शकतो की एफ ऑफ एक्स कसा आहे? डिस्कंटिन्युअस आहे. ठीक आहे, जस्ट मोमेंट. ओके, बघा आपला टायमिंग आहे, ठीक आहे, 3 मिनिटं आहेत. आणि एक काम करायचं, ज्यावेळेस समजा आपण ठीक आहे LHS RHS कोण म्हणते? LHS नसतं रे ते, ठीक आहे ना. राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड साइड असतं ते, ज्यावेळेस आपण एखादं सॉल्व्ह करत असतो, ठीक आहे ना. सर हा बोला. हा बोल ना. सर Yes. रिजॉईन करता नाही, जॉईन नाही होतो लवकर. रिजॉईन नाही. आता मीटिंग एंड झाली का? हा हा. होत नाही लवकर नाही. रिजॉईन. मी लेक्चरला रिजॉईनच नाही. ओके ओके, आता काय करा माहिती का, आता बघा 2 मिनिट बाकी आपली मीटिंग संपेल, तर एक 5 मिनिट ब्रेक घेत जा, म्हणजे 5 मिनिट वेट करत जा, कारण व्हिडिओ रेकॉर्ड पण करायचा आहे ना, त्याला 5 मिनिट लागतं, ते एंड झाल्यानंतर रेकॉर्ड होतो. ठीक आहे ना. ओके 5 मिनिट वाटलं ब्रेक घेत जा आणि मग 5 मिनिटानंतर जॉईन करत जा. ठीक आहे, आता जस्ट 2 मिनिट्स बाकी आहे, चालेल. आपण मीटिंग एंड करूया आणि मग तुम्ही लगेचच 5 मिनिटांनी जॉईन व्हा. ठीक आहे, आपण काही एक्झाम्पल्स Okay. म्हणजे काही डाऊट असतील तर विचारत चला, म्हणजे 2 मिनिटं आहे आपल्याकडे. सर रेकॉर्ड व्हिडिओची लिंक पाठवा. रेकॉर्डेड व्हिडिओची लिंक काय प्रॉब्लेम सध्या ते नेमकं लगेचच. आणि तुम्ही काय करत जा, ज्यावेळेस समजा मी मीटिंग एंड केली आणि आपण परत तुम्ही रिजॉईन झाले का, तर रिमाइंडर देत जा की व्हिडिओ आपल्याला रेकॉर्ड करायचा असेल. मिस होते, म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस नवीन मीटिंग स्टार्ट करतो ना, तर लक्षात राहत नाही की रेकॉर्ड करायचा व्हिडिओ असं. ते लिंक वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करू, पण त्याला कसा थोडा वेळ आहे. लगेचच जर प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला तर त्याला म्हणजे बाकी पण दुसरीकडे पण जाऊ शकते ना. सध्या तरी त्याला अजून आपण अपलोड नाही केलेलं, म्हणजे तुम्हाला लिंक क्रिएट करावी लागेल ना प्रोव्हाइड करण्यासाठी. व्हिडिओ अपलोड करावा लागेल, लिंक त्याची बनवावी लागेल, तर ते तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. सध्या आपण डेली करू शकतो, तुम्हाला नंतर भेटेल ती लिंक. ठीक आहे, बरं चला आता मीटिंग एंड करू. ओके. तुम्ही जॉईन करा हो, 5 मिनिटानंतर, 10-15 मिनिटात. ठीक आहे.